नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, वृषभ राशीसाठी कसा असेल ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा, कोणत्या गोष्टी होणार आहेत, काय होईल, काय करावे, याबद्दल आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती सांगणार आहे. वृषभ राशीचे पहिल्या आठवड्याचे ऑगस्ट महिन्याचे राशी भविष्य. मित्रांनो, वृषभ राशीच्या लोकांनी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आळस आणि गर्व या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवाव्यात. अन्यथा तुमच्या करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा फारसा शुभ म्हणता येणार नाही. अशा परिस्थितीत या दोघांशी संबंधित कोणताही निर्णय तुम्ही विचारपूर्वकच घ्यावा, अन्यथा तो या आठवड्यात न घेता पुढे ढकलला जाऊ शकतो. याबद्दल सुद्धा तुम्ही विचार करावा. जर तुम्ही नोकरी करणारे व्यक्ती असाल तर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमचे विरोधक कामाच्या ठिकाणी सक्रिय राहून तुमच्या कामात अडथळे आणू शकतात, परंतु तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. कोणत्याही कठीण प्रसंगातून पळून जाण्याऐवजी तुम्हाला त्याला धैर्याने सामोरे जावं लागेल. या नवीन आठवड्यात पैशाशी संबंधित समस्याही तुम्हाला भेडसावू शकतात, परंतु त्याच वेळी कमाईचे इतर मार्गही तुम्ही शोधायला पाहिजेत आणि ते मिळतील तुम्हाला. जर तुम्ही थोडी सावधगिरी बाळगली तर धोका कमी होऊ शकतो. उदाहरणार्थ, तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि धोकादायक कुठेही गुंतवणूक करू नका आणि अनावश्यक खर्च या आठवड्यात करू नका. प्रेम संबंधाच्या दृष्टिकोनातून हा महिना थोडा कमी अनुकूल असणार आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या प्रियकराशी बोलण्यात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या प्रियकरासोबतचे गैरसमज तुमच्या नात्यावर परिणाम करू शकतात. तुमच्या जोडीदाराचे आरोग्य तुमच्यासाठी चिंतेचे विषय बनू शकतात. मित्रांनो, सर्व समस्यासोबतच आरोग्याशी संबंधित समस्याही तुम्हाला या आठवड्यात थोड्याफार भेडसावू शकतात. तुमची दिनचर्या थोडी बरोबर ठेवून तुमच्या आहाराची तुम्ही पूर्ण काळजी घ्यावी. कोणत्याही जुनाट आजार उद्भवल्यावर त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका, अन्यथा कधीही तुम्हाला रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ शकते. तर मित्रांनो, हे होते वृषभ राशीचे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्याचे राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.